गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण प्रकरण क्रमांक 14 समांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म हा घटक अभ्यासणार आहोत. आता याच्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्या पाहूया. सर्वप्रथम समांतर रेषा म्हणजे काय? पॅरलल लाईन्स. आपणा सर्वांना माहित आहे आपल्या घरामध्ये जी खिडकी आहे त्या खिडकीचं जे अशा प्रकारचा आडवं गज असतात ह्या सुद्धा दोन काय आहेत तर समांतर रेषा आहेत. आता ह्या समांतर रेषा जर आपण कोणत्याही बाजूला वाढवल्या तरी त्या परस्परांना कधीही छेदणार नाही. आणि त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या एकाच प्रतलात असतात. त्या काय असतात? एकाच प्रतलात असतात. बघा इथे व्याख्या दिलेली आहे. एकाच प्रतलात असणाऱ्या व परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणायचं? समांतर रेषा असे म्हणतात. एकाच प्रतलातील परस्परांना न छेदणाऱ्या दोन रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. सर्वांना कळलं ना समांतर रेषा म्हणजे काय? एकाच प्रतलातील परस्परांना न छेदणाऱ्या दोन रेषांना काय म्हणायचं? समांतर रेषा असं म्हणायचं. आता दुसरा बघा एक समांतर रेषेचा गुणधर्म आहे. एकाच रेषेला समांतर असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. आता बघा मी एकूण 3 रेषा काढणार आहे. आता ह्या पहिल्या रेषेला मी x नाव दिलं समजा. आता या दुसऱ्या रेषेला मी y नाव दिलं आणि या तिसऱ्या रेषेला z नाव दिलं. आता एकाच रेषेला समांतर असणाऱ्या दोन रेषा, समजा ही पहिली रेषा आहे म्हणजे x ला y समांतर आहे. समांतरचं सिंबल म्हणजे उभ्या दोन रेषा बरं का. आणि त्याच x ला z पण समांतर आहे. बघा जर x ही रेषा y ला पण समांतर असेल आणि तीच x ही रेषा जर z ला पण समांतर असेल तर काय होणार सांगा? तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. म्हणजे कोणत्या? दुसरी आणि तिसरी रेषा सुद्धा परस्परांना समांतर असेल. म्हणजे एकाच रेषेला समांतर असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. जर x रेषेला y पण समांतर असेल आणि x रेषेला z पण समांतर असेल तर x या एकाच रेषेला समांतर असणाऱ्या y आणि z या दोन रेषा सुद्धा परस्परांना काय असतात? समांतर असतात. सर्वांना समजलं का हा गुणधर्म? एकाच रेषेला समांतर असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. तिसरा गुणधर्म पहा. एकाच रेषेला लंब असणाऱ्या, समजा मी ही पहिली रेषा काढली आणि ही दुसरी रेषा काढली. आता या दोघाला लंब रेषा मी काढणार आहे. अशी उभी वर्टिकल लाईन काढतो. पहिली आडवी रेषा L म्हणू, दुसऱ्या आडव्या रेषेला M म्हणतो आणि जी उभी रेषा आहे त्याला N म्हटलं. आता रेषा L आणि रेषा N या परस्परांना लंब आहेत. त्याच पद्धतीने रेषा N आणि रेषा M या सुद्धा परस्परांना लंब आहेत. एकाच रेषेला लंब असणाऱ्या म्हणजे N या एकाच रेषेला L आणि M या दोन लंब रेषा आहेत. म्हणून त्या N ला लंब असणाऱ्या दोन रेषा परस्परांना काय असतात? समांतर असतात.
म्हणजे हे आपण जर स्वरूपामध्ये कसं लिहू शकतो सांगा. जर रेषा n लंब रेषा l तसेच रेषा n लंब रेषा m सांगा तर काय. तर त्या रेषा परस्पर नाही समांतर. कोणत्या दोन रेषा समांतर असणार. n ला लंब असणाऱ्या दोन रेषा कुठल्या. l आणि m या आडव्या दोन रेषा परस्पर ना काय असणार समांतर. समजलं का हा गुणधर्म सर्वांना. हो सर. हा पुढे पहा. तीन समांतर रेषामुळे तयार झालेले एका छेदिकेवरचे आंतरछेद एकरूप असतील तर त्यांच्या दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवरचे आंतरछेद एकरूप असतात. आता इथं मी तीन समांतर रेषा काढतोय पहा बाजूला. ही पहिली रेषा x, आता ही दुसरी रेषा y आणि ही तिसरी रेषा z आहे. कोणत्या तीन समांतर रेषा सांगा. जर तरच्या स्वरूपामध्ये लिहितो. कोणत्या तीन रेषा परस्पर समांतर आहेत. रेषा x समांतर रेषा y समांतर रेषा z. तर सांगा काय येणार पुढं. तीन समांतर रेषांनी तयार होणारे एका छेदिकेवरचे आंतरछेद एकरूप असतील. आता आपण आंतरछेद काढूया म्हणजे दोन छेदिका काढूया. बघा ही पहिली छेदिका आहे. या छेदिकेला रेषा l असं म्हणूया आणि ही दुसरी जी छेदिका आहे याला छेदिका m असं म्हणूया. आता आंतरछेद काढण्यासाठी छेदनबिंदूला आपण नाव देऊया. हा बिंदू आपण A घेऊया. हा दुसऱ्या छेदिकेवरचा B आणि तिसऱ्या C. इकडच्या छेदिकेवर पहिला बिंदू P, दुसरा छेदनबिंदू Q आणि तिसरा R. हा आता पहिल्या छेदिकेवरचा आंतरछेद कुठलं रे. हा AB हा आंतरछेद आहे आणि त्याच्या जोडीला खाली कुठला आहे आंतरछेद BC. हा बघा आता तीन समांतर रेषांनी तयार होणारे एका छेदिकेवरचे आंतरछेद एकरूप असतील. तर हे मी कॅन्सल करतो. पहिल्या छेदिकेवरचा आंतरछेद म्हणजे रेषाखंड AB आणि दुसरा आंतरछेद रेषाखंड BC. हे जर दोन रेषाखंड एकरूप असतील. हे एकरूपतेचं सिंबल आहे पहा. तर सांगा काय पुढे काय. दुसऱ्या छेदिकेवरील आंतरछेद सुद्धा एकरूप असतात. म्हणजे हे PQ आणि हे QR सुद्धा एकरूप असणार आहे. PQ एकरूप QR. सर्वांना समजलं का हे. तीन समांतर रेषांमुळे तयार होणारे पहिल्या छेदिकेवरच जर आंतरछेद एकरूप असतील तर त्यांच्या दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवरचे आंतरछेद काय असतात एकरूप असतात. मग आता याच्यानुसार मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता मला सांगा तुम्हाला AB ची किंमत 5 दिली. किंमत 5 दिली आणि या PQ ची किंमत समजा 6 दिली. तर हे QR किती रे QR बघू सांगते. बाकी जर AB आणि BC एकरूप असेल तर हे PQ आणि QR पण समान असणार ना. मग PQ जर 6 असेल तर QR सुद्धा किती असणार 6 असणार. समजलं का हा गुणधर्म सर्वांना. हो सर. हा ओके. आता पुढचा गुणधर्म पहा. तीन समांतर रेषामुळे एका छेदिकेवरील आंतरछेदाच्या लांबीचं गुणोत्तर. आता सारखी सेम डायग्राम काढतो पहा. हे तीन समांतर रेषा काढतोय पहा आणि दोन छेदिका काढतो. ही पहिली छेदिका आणि ही दुसरी छेदिका. आडव्या रेषांना मी L, M, N अशी नावं दिली आणि छेदिकेंना
एक्स आणि वाय अशी नावं दिली. आता छेदनबिंदूला ए बी आणि सी, दुसऱ्या छेदिकेवरचं छेदनबिंदूला पी क्यू आणि आर. आता मला सांगा, तीन रेषा समांतर आहेत म्हणजे कोणत्या तीन रेषा समांतर? रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एल. जर अशा आडव्या तीन रेषा परस्परांना काय असतील? समांतर असतील. आणि पुढे काय म्हणले? एका छेदिकेवरील आंतरछेदाचे लांबीचं गुणोत्तर, पहिल्या छेदिकेवरील आंतरछेदाच्या लांबीचं गुणोत्तर आणि दुसऱ्या छेदिकेवरील आंतरछेदाच्या लांबीचं गुणोत्तर, ही दोन्ही गुणोत्तर समान असतात. तर नंतर पहिल्या छेदिकेवरचं आंतरछेदाचं गुणोत्तर कुठलं रे? पहिला आंतरछेद कुठला? पहिल्या छेदिकेवरचा ए बी आणि त्याच्या खालचा बी सी, हे गुणोत्तर. आता दुसऱ्या छेदिकेवरचं गुणोत्तर कुठलं? पी क्यू छेद क्यू आर. पहिल्या छेदिकेवरील आंतरछेदाच्या लांबीचं गुणोत्तर व दुसऱ्या छेदिकेवरील आंतरछेदाच्या लांबीचं गुणोत्तर, ही दोन्ही गुणोत्तर काय असतात? समान. समजलं का हा गुणधर्म सर्वांना? हो सर. आता मी प्रश्न देतो बरं का ह्याच्यावर आधारित. आता एबी ची किंमत तुम्हाला समजा 5 दिली आणि बीसी ची किंमत समजा 8 दिली. बघा आता, आणि ही किंमत समजा 10 दिली, 10 दिली. आणि मग मला सांगा क्यू आर किती येईल रे? क्यू आर किती येईल? आता आपण किमती टाकूया. एबी च्या जागेवर 5 भरूया, बीसी च्या जागेवर 8 भरूया, पुन्हा पी क्यू च्या जागेवर 10 भरूया आणि क्यू आर ला आपण एक्स मानूया. तिरकस गुणाकार करून सोडवा बघू हे गणित आणि एक्स ची किंमत काढा. पहिला तिरकस गुणाकार मी 5 गुणिले एक्स 5x घेतला आणि दुसरा तिरकस गुणाकार 8 10 किती घेतला? 80. सांगा एक्स ची किंमत किती येईल? 5 16. अशा पद्धतीने या तीन समांतर रेषा व छेदिका या गुणधर्माचा उपयोग होतो. त्या टाइपचे आपल्याला पुन्हा उदाहरण सोडवायचे, त्यासाठी ही तुम्हाला गुणधर्म पहिल्यांदा मी समजावून देतोय. ठीक आहे, पाचीच्या पाची गुणधर्म तुम्हाला समजलं ना? हो सर. आता पुढं छेदिका म्हणजे काय? छेदिकेला आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सव्हर्सल म्हणतो. जेव्हा एखादी रेषा एका प्रतलातील दोन किंवा अधिक रेषांना भिन्न बिंदूत छेदते तेव्हा त्या रेषेला छेदिका म्हणायचं. आता एक साधं प्रतल आहे, तो प्रतल काढतो. टेबलाचा जो पृष्ठभाग असतो की नाही, अशा पद्धतीचा तो प्रतलाचा एक छोटासा भाग दाखवतो. हे प्रतल आहे. आता या प्रतलामध्ये दोन किंवा अधिक रेषांना, समजा मी 3 रेषा काढतो. ही पहिली रेषा काढली, ही दुसरी रेषा काढली आणि ही तिसरी रेषा काढली. आता यांना अशा प्रकारे भिन्न बिंदूमध्ये छेदणारी एक रेषा काढली बघा, तिरकी अशी. आता ही जी तिरकी रेषा आहे ह्याला एल म्हणूया आणि आडव्या रेषा आहे त्यांना एक्स वाय आणि झेड अशी नावं देऊया. आता मला सांगा, ह्या 4 रेषेमध्ये कोणती रेषा छेदिका येणार आहे? या 4 रेषामध्ये कोणती रेषा छेदिका येणार सांगा बघू? यल. रेषा यल. अगदी बरोबर. 4 रेषांमध्ये रेषा एल ही छेदिका. कशामुळे सांगा? कारण एल ही रेषा एक्स वाय आणि झेड या 3 रेषांना भिन्न बिंदूत छेदते, म्हणून एल ह्या रेषेला काय म्हणायचं? छेदिका असं म्हणायचं. आणि मग छेदिकेमुळे छेदनबिंदू जवळ 8 कोन तयार होतात. आता इथं 8 पेक्षा जास्त होणार, कारण मी आडव्या रेषा किती घेतलेल्या आहेत? 3 घेतलेल्या आहेत. जर इथं 2 रेषा घेतल्या असत्या बघा अशा, समजा ही एक रेषा घेतली असती आणि ही एक रेषा घेतली असती आणि एकच छेदिका काढली असती, तर किती कोन तयार झाला असता सांगा ह्या आकृतीमध्ये? 8. पहिला
दुसरा 8 3 4 5 6 7 आणि 8 बघा या आकृतीत 8च होत आहेत आणि इथे किती होणार आहे ह्या आकृतीत सांगा बरं इथं 8 कोण तयार झालं ह्या आकृतीत किती होणार कोण 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजे एका छेदनबिंदू जवळ 4 पहिल्या आकृतीत 2 छेदनबिंदू आहेत म्हणून 4 दुनी 8 आणि दुसऱ्या आकृतीमध्ये 3 छेदनबिंदू आहेत म्हणून 3 चोक 12 ठीक आहे आता महत्वाचं आहे बघा आंतरकोन आता आंतरकोणाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो रे बरेच विद्यार्थी सीमेच असतात त्यांना माहित असते बघा इंटेरियर अँगल्स काय म्हणायचं इंटेरियर अँगल हा इंटेरियर अँगल्स आता बघा दोन समांतर रेषा आहेत समजा इथे मी रेषा एल काढली आणि त्याला समांतर असणारी दुसरी रेषा मी एम काढली आणि एक छेदिका काढतो अशी समजा या छेदिका असणाऱ्या रेषेला मी एक्स नाव दिलं जर छेदिकेनं दोन समांतर रेषांना छेदलं तर प्रत्येक जोडीतील कोन म्हणजे आंतरकोनाची जोडी मला सांगा आंतरकोनाची जोडी कुठली समजा हा कोन आहे तर त्याच्या आंतरकोनाच्या जोडीतला कोन कुठला येणार हा खालचा बरोबर ना समजा या कोणाला ए नाव दिलं तर या खालच्या कोणाला नाव काय देऊया बी म्हणजे दोन आडव्या रेषेच्या दरम्यानचं छेदिकेच्या एकाच अंगाचं ती जी जोडी आहे ती आंतरकोनाची जोडी असते मग प्रत्येक जोडीतील कोन परस्परांची पूरक असतात म्हणजे या आकृतीमध्ये ए आणि बी ही पूरक कोनाची जोडी आहे पूरक कोन म्हणजे काल झाले या किती असते बेरीज पूरक कोनातील पूरक कोनांची बेरीज किती असते 180 अंश 180 अंश आता इथं मी समजा सी नाव दिलं आणि त्याच्या खालचा जो कोण आहे त्याला डी नाव दिलं तर सी आणि डी कसली जोडी होईल सांगा ही सुद्धा आंतरकोनाची जोडी होणार येणार 180 येणार 180 parallel lines are divided intersected by a transversal then formed pairs of interangles are supplementary म्हणजे पूरक तयार होणाऱ्या आंतरकोनाच्या जोड्या परस्पर पूरक असतात पूरक म्हणजे त्या दोघांची बेरीज किती 180 पूरक म्हणजे त्या दोन कोनांची 180 बरं आंतरकोनाच्या जोड्या कळल्या का दोन कशा आल्या हो सर आता पुढे आहे संगत कोन संगत कोणाला इंग्रजीत काय म्हणतात रे माहिती आहे कोणाला करेक्ट काय म्हणायचं करेस्पॉन्डिंग अँगल्स संगत कोन पेअर्स ऑफ करेस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोनांच्या जोड्या आता पहा मी दोन समांतर रेषा काढते पहा ही पहिली आणि ही दुसरी समजा पहिल्या रेषेला रेषा एल म्हटलं दुसऱ्या रेषेला रेषा एम म्हटलं आणि ही आहे ती काय आहे छेदिका आहे आणि त्या छेदिकेला मी नाव दिलं एक्स आता बघा एल आणि एम या ज्या दोन आडव्या रेषा आहेत त्या परस्परांना समांतर आहेत दोन समांतर रेषांना जर छेदिकेनं छेदलं तर तयार होणाऱ्या संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात आता मला सांगा या आकृतीमध्ये संगत कोनाच्या किती जोड्या तयार होणार सांगा मगाशी आपण आंतरकोनाच्या दोन जोड्या पाहिल्या 8 जोड्या 8 कोण 4 जोड्या अगदी बरोबर मला सांगा आता समजा मी क्रमांक नाव देतो ह्याला ए कोण म्हटलं ह्याला बी कोण म्हटलं याला सी कोण म्हटलं आणि हा डी डी च्या खालचा हा ई सी च्या खालचा हा एफ एफ च्या खालचा हा जी आणि जी च्या डावीकडचा हा एच आता मला तुम्ही संगत कोणाच्या जोड्या सांगा बघू संगत कोणाच्या जोड्या
चा संगत कोणी आहे? ए ला कुठला जोडी? ए ला ई ई. अगदी बरोबर. म्हणजे कोण ए आणि कोण ई हे दोन कोण कसं असणार आहेत? एकरूप. कोण हा, बी आता आणि इथे सांगा सर जोडी. इथं डी आहे आणि इथं कुठला आहे? यश. यश. म्हणजे काय होणार? तर कोण डी एकरूप कोण? यफ. यच. अगदी बरोबर. पुन्हा हा बी आणि हा यफ ही तिसरी संगत कोण आहे जोडेल? कोण बी बोला एकरूप कोण? यफ. आणि शेवटी यफ. ही सी आणि हा कोण जी. सी कोण जी. कोण सी एकरूप कोण? जी. जी. अशा पद्धतीनं संगत कोणांच्या ज्या 4 जोड्या तयार होतात त्या परस्परांशी काय असतात? एकरूप. संगत कोण भाग समजला का सर्वांना? हो सर. हो सर. हा. आता पुढं आंतरव्युत्क्रम कोण? इंटेरियर अल्टरनेट अँगल ह्याला म्हणायचं. आता इंटेरियर शब्द नाही वापरत, डायरेक्ट व्युत्क्रम कोण म्हणतो. व्युत्क्रम कोणाला इंग्रजीत काय म्हणतात? एक्झिलियल अँगल. अल्टरनेट अँगल. हा. आंतर कोणाला? इंटेरियर अँगल्स. संगत कोणाला? करेस्पॉन्डिंग अँगल्स. आणि व्युत्क्रम कोणाला? अल्टरनेट अँगल्स. चला मगाचीच पुन्हा एकदा आकृती मी रिपीट करतो. समजा या रेषेला मी रेषा एल म्हटलं आणि या रेषेला समजा मी रेषा एम म्हटलं आणि ही जी छेदिका आहे या छेदिकेला एक्स म्हटलं. आता बघा या ठिकाणी रेषा एल आणि दुसरी आडवी रेषा एम या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत. मग आंतरव्युत्क्रम कोणाची जोडी करताना बरं का असं झेड अक्षर लक्षात ठेवायचं. झेड अक्षर कुठे तयार होते बघा झेड. मग हा व्युत्क्रम कोणाची जोडी झाली किंवा असा यस बघा असा यस. इथं पण ही काय झाली? व्युत्क्रम कोणाची जोडी. मग सांग आता याचा आंतरव्युत्क्रम कोण हा येणार बरोबर आहे का? होते का झेड अक्षर बघा बरं. या आकृतीमध्ये झेड अक्षर होते का? हो सर. कसं होते तुम्ही दाखवते बघा. असं असं आणि असं झाले का? मग या ठिकाणी हा ए कोण घेऊया आणि हा बी कोण घेऊया. मग काय झालंय? व्युत्क्रम आंतरव्युत्क्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एकरूप असतात. म्हणजे तर कुठलं दोन कोण एकरूप येणार? कोण ए ए बी. एकरूप कोण? बी. आता आपण दुसरी आंतरव्युत्क्रम कोणाची जोडी पाहूया. तुम्ही शोधली पण असेल बऱ्याच जणांनी आहे का नाही? बघा असं लाल पीठ दाखवते बघा असं आणि असं. म्हणजे हा कोण आणि हा कोण. समजा या कोणाला सी नाव दिलं आणि या कोणाला नाव दिलं बी. म्हणजे कुठची एकरूप कोणाची जोडी येणार? कोण सी कोण डी. कोण सी आणि कोण डी. कोण डी. आता एकंदरीत ह्या 3 गुणधर्मावरून तुमच्या लक्षात आलं दोन समांतर रेषांना जर छेदिकेनं छेदलं तर आंतरकोन पूरक असतात, संगत कोण एकरूप असतात आणि आंतरविक्रम कोण सुद्धा एकरूप असतात. समजलं ना? हा. आता नमुना प्रश्न क्रमांक 1 आपण आता पाहूया. नमुना प्रश्न क्रमांक 1. हा. आता बघा आकृतीमध्ये रेषा एल, रेषा एम व रेषा एन या तिन्ही आडव्या रेषा परस्परांना कशा आहेत? समांतर. हे बघा ही रेषा एल आडवी, त्या दुसऱ्या आडव्या रेषेला नाव काय? रेषा एम. आणि या तिसऱ्या रेषेला रेषा एन. ह्या तिन्ही रेषा परस्परांना कशा आहेत? समांतर आहेत. वाटल्यास रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एन. आता माप कोण डीएओ 60 हा देताना तुम्हाला बघा 60 दिलाय डीएओ.
आणि माग कोण OCE 35, तो सुद्धा तुम्हाला इथं ऑलरेडी 35 दिलेला आहे. आणि विचारलंय काय, माग कोण AOC, म्हणजे हा कोण विचारलेला आहे. बऱ्याच जणांनी उत्तर काढलेलं आहे, सांगा बघू. 95 अंश. अगदी बरोबर. कारण इथं बघा मी झेड अक्षर काढतोय बघा, इथं पेन बघा हिरवा झाले का, झेड अक्षर येते बघा, झेड 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 असं झेड झाले का. हो सर. हा म्हणजे हा कोण आणि हा कोण कसा आहे रे, आंतरविक्रम कोणाची जोड आहे. आणि मग काय सांगितलं, दोन रेषांना जर छेदिकेनं छेदलं तर तयार होणारे आंतरविक्रम कोण एकरूप असतात. म्हणजे हा कोण जर 60 अंश असेल तर हा खालचा पण किती येणार, 60च येणार. बरोबर ना. आता खाली बघा, आता मी पुन्हा दुसरा असं यस सारखा अक्षर काढतोय बघा, असं पुन्हा असं खाली आलो आणि पुन्हा असं आलो, दिसतंय का यस सारखा अक्षर. म्हणजे हा कोण आणि हा कोण ही सुद्धा काय आहे, आंतरविक्रम कोणाची जोडी आहे. मग हा कोण जर 35 असेल तर हा वरचा किती येणार, 35. आता आपल्याला कुठला माग कोण AOC विचारलाय ना, सांगा. AOC म्हणजे काय रे, AOG अधिक COG. मग AOG चं माप किती, 60. 60. COG चं माप किती, 35 डिग्री. 35. ह्या दोघांची बेरीज किती, 95. 95. म्हणून याचं उत्तर काय आहे, किती, 2. 2. हा कितवा प्रश्न होता रे. सर पहिला नमुना प्रश्न. नमुना प्रश्न. हा पहिलाच प्रश्न, नमुना प्रश्न पहिला झाला. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न पहा. आकृतीत रेख PQ समांतर, अरे कोणाच्या घरातला आवाज येतोय. बरं ठीक आहे, सर्वच आवाज बंद करून टाकतो. हा, आकृतीत रेख PQ समांतर रेख RS, म्हणजे आडव्या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत. रेख EF समांतर रेख GH, म्हणजे दोन तिरक्या ज्या रेषा आहेत त्या सुद्धा परस्परांना समांतर आहेत. आणि विचारले तुम्हाला कोण MNH चं माप किती. आता MNH म्हणजे हा कोण विचारलाय बघा, हा इथे मी तुम्हाला दाखवतो बघा, कोण केलेला आहे MNH. हा, आता मला सांगा, हा कोण तुम्हाला 3x अधिक 10 दिलेला आहे. आता विरुद्ध कोण तुम्हाला झाले, मग याचा हा विरुद्ध कोण झाला बघा. म्हणजे दोन रेषा जर परस्परांना छेदत असतील तर हे विरुद्ध कोण सारख्या मापाचे असतात. पहा, हे दोन काय आहेत, एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. मग हा वरचा कोण जर 3x अधिक 10 असेल तर हा कोण MOT हा सुद्धा 3x अधिक 10 येणार, कारण ते एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण हे सारख्या मापाचे असतात. हा, आता हा जर 3x अधिक 10 असेल तर हा किती बघा पण, हा कोण, त्याचं नाव NTP. आता EF आणि GH या दोन समांतर रेषेत आणि PQ ही छेदिका जर घेतली तर या कोणाचा हा संगत कोण येतोय, करेस्पॉन्डिंग अँगल येतोय. आणि मग अशी पाहिलं आपण, दोन समांतर रेषांना जर छेदिकेनं छेदलं तर तयार होणारे संगत कोण एकरूप असतात. म्हणजे पहिला जर कोण 3x अधिक 10 असेल तर संगत कोणाच्या जोडीतला दुसरा कोण सुद्धा 3x अधिक 10 येणार. ठीक आहे. आता PQ आणि RS या दोन आडव्या रेषा सुद्धा समांतर आहेत आणि ही GH ही जर छेदिका विचारात घेतली तर हा कोण आणि हा त्याच्या खालचा हा कोण, हे अंतर कोण येत आहे.
छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणारे आंतरकोन. आणि मग काय सांगितलं, आंतरकोन हे पूरक असतात. पूरक म्हणजे त्या दोघांची बेरीज किती येणार? 180. पूरक म्हणजे त्या दोघांची बेरीज किती येणार? 180. आता मग मी इथं समीकरण तयार करतो. 3x अधिक 10 आणि त्याचा आंतरकोनाच्या जोडीतील जो कोन आहे तो 2x वजा 25 दिलेला आहे. आणि ह्या दोघांची बेरीज किती येणार मग? 180. आता इथं 3x आहे आणि इथं 2x आहे. ह्या दोघांची बेरीज करून बघा. 3 आणि 2 5x झालं. आता स्थिर पद सगळीकडे डावीकडनं उजवीकडे नेऊया. हे अधिक 10 तिकडे गेल्यावर वजा 10 होणार आणि इकडचं वजा 25 तिकडे गेल्यावर काय होणार? तर अधिक 25 होणार. आता 180 तून 10 गेल्यावर 170 आणि 170 मध्ये 25 मिळवा, 195 होणार. आता इकडचं 5 तिकडे गेल्यावर भागिले म्हणजे 195 भागिले 5. आता हे सोडवा. 5 त्रिक 15 आणि 5 नव्वे 45. म्हणजे x ची किंमत पाय 39 अंश आली. x ची किंमत किती आली? 39 अंश. आता आपल्याला विचारलाय कुठला? कोण MNH. MNH म्हणजे हा विचारलाय बघा. आता हे दोन परस्परांचे विरुद्ध कोन दिसतात बघा, विरुद्ध कोन. मग या कोणाचं जेवढं माप येईल तेवढंच या कोणाचं माप येईल. मग 2x वजा 25 ची किंमत काढूया. 2x वजा 25. आता याच्यामध्ये x ची किंमत आपण ठेवू. 2 गुणिले 39 आणि पुढे वजा 25. आता 39 ची दुप्पट काढताना 78 येणार आणि त्यातून 25 आपण मायनस करूया. मग 8तून 5 गेल्यानंतर 3 आणि 7तून 2 गेल्यानंतर 5. 53 येते पहा. हा जो कोन आहे तो 53 आला आणि त्याचा विरुद्ध कोन पण समान असणार ना 53. म्हणजे कोन MNH चं माप 53 आलं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे पाहायचं उत्तर. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेनं छेदलं तर वितक्रम कोनांच्या जोड्यांचे संगत कोनाच्या एकूण जोड्यांशी गुणोत्तर किती? आता बघा इथे डायग्राम काढतो अगोदर. मी इथं दोन समांतर रेषा काढल्या. या रेषेला L नाव दिलं आणि दुसरी जी रेषा आहे त्या रेषेला M नाव दिलं आणि या दोन समांतर रेषांना समजा छेदिकेला असं छेदलं. आता या छेदिकेला मी X नाव देतो. आता वितक्रम कोनाच्या जोड्या किती होणार पहा. वितक्रम कोनाच्या बघा दाखवतो. ही पहिली वितक्रम कोनाची जोडी आणि ही दुसरी वितक्रम कोनाची जोडी. मग वितक्रम कोनाच्या जोड्या किती झाल्या? 2. ते मी अंशामध्ये लिहितो. आणि आता संगत कोनाच्या जोड्या बघा. आता संगत कोनाच्या जर जोड्या काढायच्या असतील तर बघा मी पेन वेगळा वापरतो. समजा मी पिवळा पेन वापरतो किंवा पोपटी वापरतो. बघा इथे एक टाकतो. हा आणि हा ही पहिला संगत कोनाची जोडी झाली. ही दुसरी झाली संगत कोनाची जोडी. ही तिसरी झाली संगत कोनाची जोडी आणि ही चौथी. म्हणजे संगत कोनाच्या जोड्या किती झाल्या? 4. इथं सिंप्लिफाय करा. संक्षिप्त रूप द्या. बे एक बे आणि बे दुनी 4. म्हणजे आंतरवितक्रम कोनाच्या 2 जोड्या आणि संगत कोनाच्या 4 जोड्या. त्या 2 आणि 4 चा आपण भागाकार केला तर त्याचं ती संक्षिप्त रूप एकाच 2 येते पहा. एकाच 2 आहे का पर्याय बघा. एकाच 2 आहे. पर्याय क्रमांक 4 आहे. आता ही झाली सर्व आपली नमुना उदाहरणं बरं का. आता आपण काय करूया. अगोदर स्वाध्याय 14.2 मी घेतो आणि उद्या सकाळच्या तासाला 14.1 घेतो. कारण 14.2 मध्ये 4च उदाहरण आहेत आणि 14.1 मध्ये 12 आहेत. उद्या सकाळी 12 होतील. आता राहिलेली 4 फक्त घेऊया. चला आता पहिला प्रश्न वाचा.
एक रेषा दोन समांतर रेषांना छेदत असेल तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य? आता दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोण पूरक असतात, हे चुकीचे विधान आहे पहा. कारण व्युत्क्रम कोण एकरूप असतात, मगाशी आपण पाहिले. संगत कोण पूरक, हे पण चुकीचं आहे, कारण संगत कोण सुद्धा एकरूप असतात. आता आंतर कोण पूरक असतात, हे विधान बरोबर आहे. आणि विरुद्ध कोण एकरूप असतात, पूरक नसतात, हे पण चुकीचं आहे. म्हणजे याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 फक्त सत्य आहे. कोणतं विधान सत्य आहे? तर पर्याय क्रमांक 3 मधील विधान काय आहे, तर सत्य आहे. ठीक आहे. बघा, एल, एम आणि एन या 3 आडव्या रेषा समांतर आहेत. एक्स आणि वाय या 2 छेदिक आहेत. आता एबी ची किंमत 18 दिलेली आहे, बीसी ची किंमत 30 दिलेली आहे, क्यूआर ची किंमत 21 दिलेली आहे आणि पीआर काढायची. मी किमती लिहितो. एबी ची 18 लिहितो, बीसी ची किंमत तुम्हाला 30 दिलेली आहे, खालच्या रेषाखंडाला 30 देतो. क्यूआर 21 म्हणजे हा खालचा रेषाखंड 21 दिलाय आणि पीक्यू दिलेला नाही तर प्रश्नचिन्ह लिहितो. आता मगाशी आपण 3 समांतर रेषा आणि छेदिका यांचं 2 गुणधर्म पाहिले का नाही? त्यातला 2 नंबरचा गुणधर्म सांगा. 3 समांतर रेषांना 2 छेदिकेने छेदले असता पहिल्या छेदिकेवरील आंतरछेदाचं गुणोत्तर व दुसऱ्या छेदिकेवरील आंतरछेदाचं गुणोत्तर ही 2 गुणोत्तर समान असतात. म्हणजे पहिलं गुणोत्तर कुठलं येणार पहा, AB छेद BC हे पहिलं गुणोत्तर आलं. आणि कुणाशी एक समान असतं, तर दुसऱ्या छेदिकेवरील आंतरछेदाचं गुणोत्तर येणार PQ छेद QR. हे महत्वाचं आहे, हे 2 गुणोत्तर समान असतात. AB ची किंमत मी 18 टाकतो, छेद BC ची किंमत 30 बरोबर PQ ची किंमत मी X मानतो आणि QR ची किंमत 21. आता 6 न भाग होतो बघा, 6 त्रिक 18 आणि खाली 6 पंचे 30. तिरकस गुणाकार जर केला तर 5x बरोबर 63 येते आणि मग x बरोबर 63 भागिले 5. 5 1 5, 5 2 10, 3 0 30, 5 36. PQ ला आपण x मानलं, म्हणून PQ ची किंमत किती आली, 12.6. मग बरेच जण म्हणतात 12.6 आहे सर, पर्याय क्रमांक 3 आहे. पण इथं PQ नाही विचारलं, तर PR विचारलंय. मग PR म्हणजे कोणाची बेरीज बघा वर डायग्राम मध्ये, PQ अधिक QR. मग इथं लिहायचं PR बरोबर PQ अधिक QR. मग PQ ची आत्ताच आपण किंमत काढली 12.6 आणि QR ची तर किंमत ऑलरेडी 21 दिलेली आहे. आता 0.7 असं लिहू आणि 21 आणि 12 ची बेरीज करू, ती 33. म्हणजे PR ची किंमत 33.6 सेमी. पर्याय क्रमांक 4 येते. पर्याय क्रमांक 4. हा, आता पुढचा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीमध्ये AD, EH आणि IL या 3 आडव्या रेषा समांतर आहेत. त्याच पद्धतीने तिरक्या 2 रेषा आहेत MN आणि PQ, ह्या सुद्धा परस्परांना समांतर आहेत. आता माप कोण IJN 100 बघायचं दिले, IJN 100 ऑलरेडी तुम्हाला दिलेलंच आहे. तर बघा IJN हा कोण 100 दिलेला आहे आणि विचारलंय माप कोण PCD किती. आता PCD कुठे आहे बघा, हा PCD. आता तुम्हाला संगत कोण ओळखता येतात. आता हा 100चा संगत कोण हा सुद्धा होईल बघा.
मग संगत दोन समांतर रेषांना जर छेदिकेने छेदले तर संगत कोण एकरूप असतात. म्हणजे हा कोण एबीएफ आहे तो सुद्धा 100 येईल पहा. कारण हा कोण आणि हा कोण ही संगत कोणांची जोडी आहे. आता उभ्या सुद्धा किंवा तिरक्या दोन रेषा सुद्धा समांतर आहेत. म्हणजे याचा संगत कोण हा सुद्धा येऊ शकतो पहा. BCG. मग हा जर 100 असेल तर हा सी पाशी होणारा हा सुद्धा 100 असेल. आणि हा 100 असेल तर त्याचा विरुद्ध कोण सुद्धा 100 असेल. म्हणून याचं उत्तर 100. पर्याय क्रमांक किती? 2 आहे. ठीक आहे. आता पुढं बीएफ ची किंमत 2 आहे पहा. म्हणजे हा आंतरछेद तुम्हाला 2 दिलेला आहे. एफजे ची किंमत 2 आहे. म्हणजे हे सुद्धा 2. आणि पुढं सीजी आणि जीके म्हणजे ह्या दोन बाजूंचं तुम्हाला गुणोत्तर विचारलेलं आहे. आता इथं मगाशी गुणधर्म पाहिलं का ना आपण? 3 समांतर रेषांना जर 2 छेदिकेने छेदलं, पहिल्या छेदिकेवरील आंतरछेदाचं गुणोत्तर व दुसऱ्या छेदिकेवरील आंतरछेदाचं गुणोत्तर समान असतं. तो गुणधर्म जर वापरला तर समीकरण कसं होईल बघा. बीएफ छेद एफजे, बीएफ छेद एफजे आणि दुसऱ्या छेदिकेवरचं गुणोत्तर काय होणार? सीजी छेद जीके. आता याच्यामध्ये तुम्हाला बीएफ 2 दिलेला आहे. म्हणजे डाव्या बाजूच्या अपूर्णांकातील अंश 2 दिलेला आहे आणि एफजे पण 2 दिलेला आहे. आणि उजवी बाजू मी आहे असली तो सीजी छेद जीके. आता मला सांगा ह्या 2 ला हे 2 जाणार म्हणजे याचं अतिसंक्षिप्त रूप आलं 1/1. म्हणजे सीजी आणि जीके हे गुणोत्तर आहे 1:1. आहे का बघा पर्याय 1:1 आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 1:1. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. बीएफ ची किंमत 3.1 आहे. म्हणजे हा वरचा अंतरछेद 3.1 आणि एफजे गुणोत्तर सुद्धा 3.1 आहे. आणि बीएक्स हे गुणोत्तर 3.5 आहे. बीएक्स म्हणजे हा मधला अंतरछेद 3.5. आणि एक्स के किती? आता एक लक्षात ठेवा, इथं सुद्धा तोच गुणधर्म वापरायचा. म्हणजे ही जर 2 आंतरछेद एकरूप असतील तर ही सुद्धा 2 आंतरछेद एकरूप असणार. म्हणजे बीएक्स जर 3.5 असेल तर हे एक्स के सुद्धा किती असणार आहे? 3.5च असणार आहे. मग 3.5 चा पर्याय क्रमांक 4 आहे पहा. ठीक आहे. आता शेवटचा मला वाटते प्रश्न एक बाकी उरलेला आहे तो आपण घेऊया आणि मग बस करू. हा, रेषा ईएफ ही रेषा एबी व रेषा सीडी यांची छेदिका आहे. माप कोण एईएफ म्हणजे हा कोण बघा 63 अंश दिलेला आहे. आणि माप कोण डीएफजी, डीएफजी म्हणजे हा खालचा कोण तुम्हाला 53 दिलेला आहे. मग आता कोण डीएफजी चा संगत कोण सांगा? डीएफजी चा संगत कोण कुठला येणार? डीएफजी, डीएफजी म्हणजे हा कोण बघा डीएफजी म्हणजे हा आणि त्याचा संगत कोण हा येणार. ह्या संगत कोणाचं नाव लिहितो वाटल्यास मी. म्हणजे माप कोण बीईएफ लिहितो, बीईएफ. हा, आणि कोण एईएफ चा व्युत्क्रम कोण? एईएफ कुठे अगोदर शोधूया. एईएफ म्हणजे हा 63 अंशाचा आणि याचा व्युत्क्रम कोण आहे तो हा येणार बघा हा. आणि मग त्या कोणाचं नाव काय? माप कोण ईएफडी, ईएफडी.
आणि मग या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असा प्रश्न आहे. आता आपण काढूया बीईएफ चं माप किती आहे. हा कोण किती आहे बीईएफ. हा बीईएफ आहे. हा 63 आहे. म्हणजे हे दोन रेषे जोडीतील कोण आहेत. 5 रेषे जोडीतील कोण आणि रेषे जोडीतील कोणांची बेरीज 180 असते. मग 180 तून 63 मायनस करा. 180 मधून तुम्ही काय करा तर 63 मायनस करा. मी बाजूला करतो. 180 वजा 63 7 इथं 1 इथं 1 आणि इथं 1 117. बीईएफ किती आला 117. मग इथं मी लिहितो बीएफ च्या खाली 117. आता ईएफडी म्हणजे हा कोण ईएफडी. आता यात हे दोन रेषे जोडीतील कोण आहेत बघा हे दोन. मग रेषे जोडीतील कोणाची बेरीज 180. पुन्हा 180 तून 53 वजा करूया. 180 वजा 53 7 तिथं 1 5 आणि 1 6 6 2 8 आणि 1 1. मग हे 127 आलं. आता ह्या दोघांची आपण काय करूया तर बेरीज करूया. 7 आणि 7 14 हाताला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 आणि 1 2 244 आहे का बघा. 244 चा पर्याय आहे किती मध्ये तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. अशा पद्धतीने आज आपण संगत कोन आंतर कोन व्युत्क्रम कोन अतिशय महत्वाचा घटक पाहिलेला आहे. सर्वांनाचा घटक सर्वांना समजला का रे. हॅलो हो सर. हा सर. ओके बाय.